मी जातो, आईकडेच जातो. थँक्यू. या सॉरी. बरोबर वचन घेतलंस का माझ्याकडून पारू? काही झालं तरी देवी आई पहिली. तर जगासमोर जरी आपण आपलं नातं स्वीकारू शकलो नाही ना, तरी लवकरात लवकर आपण दोघं एकत्र असू. आय प्रॉमिस यू. पारू बाळा, झालं का? वय बा आले. हो. बा मी पडदिशी हे देऊन. नाही, मी जाऊन देऊन येतो. तू स्वयंपाकाचं बघ ना. आलो हा. रिलॅक्स. नको मारती मामा, हे काय आणलं? पारूनी काढा पाठवलाय. ती म्हणली आईला मॅडमने घेतलं तर त्यांचा ताप कमी होईल. मारुती, बरं झालं आणलास. त्या अहिल्याला गरज आहे याची. काय पारूच्या काढ्यात जादू आहे रे. मारुती, काढा द्यायला पारू का नाही आली? माफ करा मॅडम, मीच तिला येऊ नको म्हणलं. कारण त्या फोटोमुळे जो काही गदारोळ झालाय आणि त्याचा तुम्हाला जो काही त्रास झालाय ते मी पाहिलंय ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे की पारूचा स्वभाव कसा आहे, अल्लड आहे ती. आणि त्याच्यामुळे कुणाला त्रास नको म्हणूनच मी तिला नको जाऊ म्हणलं. मारुती, असं काहीही मनात आणू नकोस. असं कसं मनात आणू नको? इतकी वर्ष ह्या घराची मने बरे चाकरी केली आणि ह्या घराची आबरू माझ्या मुलीमुळे अशी चार चौघात उधळली जाणार असेल तर मी कसं सहन करणार ते? या घराकडून कुणी वाकडं बोट जरी केलं ना तरी ते मला खपणार नाही. तसा विचार करायच्या आतच ते मी बोट छाटून टाकेन. आणि या घराच्या दुःखासाठी जर मी किंवा माझी पारू जबाबदार ठरणार असेल ना तर मी आधी स्वतःला संपून घे. मारुती, 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 किर्लोस्कर कुटुंबाचा पाया हा विश्वासावर बनलाय. तोच विश्वास जो आम्ही तुझ्यावर ठेवला आणि तुझ्या निष्ठेने तो तू सिद्ध करून दाखवलास. तोच विश्वास आम्ही पारूवर पण ठेवलाय आणि मला खात्री आहे की आमच्या विश्वासाला तडा जाईल असं पारू कधीही वागणार नाही. मॅडम, मागच्या जन्मीनं मी काहीतरी मोठं पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारख्या मालकीनबाई मला मिळाल्या. मारुती, पारूला पाठवून दे. हा, पारू, थँक्यू तो काढा पाठवल्याबद्दल. पण तू जरी आणून नाही दिला तरी मला माहिती आहे तू तुझ्या देवी आईशिवाय नाही राहू शकत. आदित्य सर, समजा जग एकीकडं ना माझ्या देवी आई एकीकडं.
माझ्या देवी आई माझ्यासाठी समज काही आहे. आणि मी कोण आहे? आदित्य सर, मला भीती वाटते अजून. कशाची? आपण जी वाट धरली ती बिकट आहे, काळोख्याची आहे. मला चाच पडायला होते, सावरायला नाही जमत. पारू, मग मी कशासाठी आहे? मान्य आहे, आपण जी वाट निवडली ती खडतर आहे, बिकट आहे, पण तू जर माझ्या सोबत असशील तर मग काय अडचण आहे? ट्रस्ट मी, तू फक्त माझ्या सोबत राहा. मग तू जगातल्या मला कुठल्याही वाट्यावर चालायला सांग, मी चालेल. आदित्य सर, हे समज बोलायला सोपं आहे, ऐकायला बी बरं वाटतंय, पण परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहित आहे. काय? हे बघा, देवी आईंना हे समज नाही चालणार. त्या मला तुमच्या सोबत नाही बघू शकत. त्यांना त्यांच्या मुलासाठी योग्य मुलगी पाहिजे. आणि ती योग्य मुलगी तू आहेस. तू आहेस ती योग्य मुलगी. आई जी माझ्यासाठी मुलगी शोधत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तू आहेस पारू. आईचा तुझ्यावर किती जीव आहे तुला माहिती आहे ना. देवी आई माझ्यावर जीव लावतात, ते वेगळ्या नजरेनं, वेगळ्या नात्यानं. हे बघा, मी त्यांच्यासाठी माझ्या बाची संस्कारी एक बिनाई वाढलेली पोर आहे. मग काय? त्या मला या घरची सून म्हणून कधीच बघू शकत नाहीत सर. आणि माझी किती बी इच्छा असली ना तरी हे सपन मी नाही बघू शकत. का पारू, तू बरोबर चुकीचा अर्थ लावतेस का? बरं, इकडे बघ. मला सांग, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईला तू तिच्या आसपास हवी असतेस. त्या घरावर कधीही कुठलंही काही संकट आलं तर सगळ्यात पहिली धावून जाणारी तू असतेस, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. प्रत्येकावर इतकं जीव लावतेस, इतकी काळजी घेतेस, इतकं प्रेम करतेस. आईचा, बाबांचा, माझा जीव वाचवलायस तू. तुला सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतेस. मी ऑफिसला गेल्यावर माझं खाणं पिणं सगळं तू मेंटेन करतेस का? अजून काय आणि किती मोजून सांगू तुला? पण एवढे सगळे गुण असणारी व्यक्ती माझी लाईफ पार्टनर का असू शकत नाही? सांग मला. आणि या सगळ्या गोष्टी माहिती आईला, म्हणून तर ती तुझ्यावर जीव लावते, स्वतःच्या मुलीसारखा जीव लावते ग. आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा ती सून म्हणून सुद्धा तुझा स्वीकार करेल. ट्रस्ट मी. आदित्य सर, हे बघा, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम मुळे आपलं घर लई संकटातनं गेलं आहे. हरीश सरांसारख्या चांगल्या माणसाला आपण घालवून बसलोय. त्यामुळं आता आपल्या प्रेमामुळं अजून एक संकट आलेलं नकोय मला. म्हणून माझं धाडस नाही होत हे सपन बघायचं. अरे पारू, आदित्य सर, मला लई काम आहेत, तुम्ही जा. मी बोलतो तुझ्याशी. पारू, सांग ना पारू, माझी वहिनी व्हायला तयार आहे ना? दादा, ए यार बोल ना यार. हो. हे बघ, त्या मूर्खांनी अहिल्याला सांगितलंय की तुम्ही देवळात लग्न झालेल्या जोडप्यासारखे उभे होतात. आदित्यने माणुसकीच्या नात्याने तिला सावरलं. त्यात प्रेमाचा वगैरे काही संबंध नाहीये. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारूवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तो मी पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करेल. काय रे, काय आलं? काही नाही. अरे सांग ना, काय झालं? आईच्या आजारपणामुळे पारूवर पण परिणाम झाला यार. तिला
तिला खूप गिल्ट आलंय. तिला असं वाटतंय सगळं तिच्यामुळेच घडलंय. फोटो प्रकरणानंतर आहे ना, आणि त्यात ती माझ्याशी पण नीट बोलत नाहीये. अरे आपली पारू किती इमोशनल आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यात आपल्या आईच्या बाबतीत तर ती एवढी पॉझिटिव्ह आहे. तिच्यामुळे तिच्या देवी आईला त्रास झालाय. हे सगळं तिला सहन होण्यासारखं नाहीये रे. हा पण या सगळ्यात असं नाहीये की मला तुझ्या फिलिंग्स कळत नाहीये. ओके, ती तुझ्याशी बोलत नाहीये म्हटलं तुलाही खूप त्रास होत असणार. पण आता हीच वेळ आहे तिला वेळ द्यायची. तिला वेळ दे, तिला समजून घे. बघ हे जे काही झालंय ना, हे सगळं नीट करायला ना तुलाच खूप प्रयत्न करावे लागणार आहे. अरे पण काय प्रयत्न करू? क्रिकेट, काय? गेम्स आणि म्युझिक ह्या 2 गोष्टीमुळे ना सगळं सॉर्ट आउट होऊ शकतं. अरे तुला आठवतंय दरवर्षी आपण एक क्रिकेट मॅच खेळतो. हो, हा, आपल्या सगळ्या सर्वंट्सना आणि फॅमिली मेंबर्सना एकत्र घेऊन. यावर्षी ती मॅच कुठे झाली आहे? हे बघ, आपण ती मॅच खेळूया. त्या मॅचच्या निमित्ताने सगळं सॉर्ट आउट होईल. पण आईचा आजार पण बघता, हा म्हणजे त्याची काळजी घेता येईल आपल्याला. नाही शुअर? अरे 100%. मग उद्याच ती मॅच खेळूया. बेस्ट. उद्या डन. पारू अल्लड आहे, पण तिला या घरच्या इब्रतीची काळजी आहे. ती कधीच बेजबाबदार वागणार नाही. आणि आदित्य तर मला किती मानतो. मला वाईट वाटेल असं कुठलंच कृत्य तो करणार नाही. पण मग हे सगळं का घडलं, आणि ही गोष्ट मी इतकी मनावर का घेतेय? आदित्यचं नाव पारू सोबत जोडलं गेलं म्हणून? तिच्यासोबत आदित्यचा फोटो छापला गेला म्हणून? बास, आता किती विचार करतेस? बास न ग, रात गई बात गई, विषय संपतो होता. आणि तसंही आदित्यने तुला वचन दिलंय ना, तू सांगितलेल्या मुलीशीच लग्न करणार आहे म्हणून. मग झालं ना. हो श्रीकांत, मला तुझं सगळं पटतंय. पण आदित्यचा विषय आला ना की मी खूप अस्वस्थ होते रे. का माहिती नाही मला. बरोबर आहे तुझं. तू आई आहेस, तुझं अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे. पण तोच विषय डोक्यात ठेवू नकोस ना. हे बघ, मुलं बाहेर क्रिकेट खेळत आहेत. अरे यावर्षी आपली क्रिकेट मॅच ऑर्गनाईज करणं राहूनच गेलं ना. विसरतील ती मुलं कसली. त्यांनी मॅच सुरू पण केली आहे, आणि तू दरवर्षी सहभागी होतेस ना. मग चल ना आता. पण अरे श्रीकांत, माझी तब्येत. खेळू नकोस, चिअरअप करायला तर येशील ना. इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. दादा, दादा, तुम्हाला इंग्रजी बोलता येतं? हा म्हणजे ते तुमच्यासारखंच, म्हणजे आता शिकतोय असं तेवढा. काय बी म्हणा, लय भारी इंग्रजी बोललात बघा तुम्ही. थँक्यू. मी पारू. मी मारुती कदम. दादा, मला बी इंग्रजी शिकायचं आहे. हा मग ते मला ना माझ्या काही नाही नाही बोला ना. काय झालं? नाही बोला ना, काय झालं? ते मला माझ्या पिरमाला, म्हणजे आदित्य सरांना प्रपोज करायचं आहे. अच्छा. आणि ते बी इंग्रजी मध्ये. तर मला असं वाटतं की मी जर का इंग्रजी मध्ये बोलले ना तर त्यांना जास्त आवडेल. माझं इंग्रजी तर बघितलं ना तू. बरं जाऊ द्या, मला आधी सांगा, तुम्ही एवढं भारी इंग्रजी कसं काय बोललात? म्हणजे तुम्ही शिकलात का की आधीपासूनच तुम्हाला? नाही कुठे, मी पण तुमच्यासारखंच आहे. मी आता म्हणजे आता हल्लीच शिकतोय. आता हा, या वयात? त्याला काय शिकायला कुठं आलं वयाचं बंधन? काय नाव म्हणाला तुम्ही तुमचं? पारू. पारू. तर हे बघा, मनात जिद्द असेल ना तर माणूस हे वय बी काय बघत नाही.
एकदा तुम्ही ठरवलं ना की शिकायचंय, मग विषय संपला. मग जगाचा विचार करायचा नाही. मी पण ठरवलंय, शिकायचं, घाबरायचं नाही. आता शिक्षण घ्यायला थांबायचं नाही, स्वप्न पूर्ण करायचं. आणि शिकतोय म्हणून ते वाचलं इंग्लिश स्पीकिंग क्लास. भारी आहे भारी आहे. पण दादा मला हे जमल का हो? हे बघा, सगळं सोपं असतं. ही लोक भीती घालवतात, हे कठीण आहे, ते कठीण आहे, गणित कठीण आहे, इंग्रजी कठीण आहे. अहो सगळं सोपं असतं. म्हणजे माझे म्हणतात ना, असं तुम्ही जरा डोकं लावायचं असतं, लॉजिक लावायचं. हे बघा, मला सांगा, तुम्ही असं शब्द ऐकता की नाही? म्हणजे समजा तुम्ही कोणाला मदत केली तर तुम्हाला तो काय म्हणतो? थँक्यू. हा. आणि मग तुमच्याकडून काही चुकी झाली तर तुम्ही लोकांना काय बोलता? सॉरी. मग आणि समजा तू अशी खूप खुश असशील, तू काय बोलतेस? आनंदी. इंग्लिश मध्ये काय बोलते? देवा. हॅपी. हॅपी. हा. मग म्हणजे एवढं म्हणजे खूप सिंपल असतं. आता बघा, मला म्हणायचं आय, तुला म्हणायचं यू, आणि याच्यामध्ये टाकायचं व्याकरण लव. आता हे एकत्र बोला बघू. आय हा. लव हा. यू. मग एवढं सोपं आहे. आता माई सर असते ना, पटकन शाबासकी दिली असती. ए कठीण कठीण लोक बोलतात, हा बाई तू सोपं राहायचं एकदम. थँक्यू दादा. अरे मी म्हणजे हे समजा मला आता कोणीतरी सांगायची गरजच होती. तुम्ही अगदी मोठ्या भावासारखी मला मदत केली आहे बघा. देव तुम्हाला कायम सुखात ठेव. सुखात ठेवणारच आहे ताई, देवाला असं तसं सोडणार नाही. पण तुम्हाला एक सल्ला देऊ का? म्हणजे बघा, राग म्हणू नका, पण प्रेम व्यक्त करायला ना भाषेची गरज नसते, भावनेची गरज असते. भावना असेल ना तर शब्द नाही बोलले तरी प्रेम कळतं समोरच्याला. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात, पण ती वेळ येत. काय पारुताई, एकदा वेळ निघून गेली ना. शी बाई, एवढं नाही, दरवर्षीपेक्षा जरा जास्तच आहे नाही ऊन. ते बाहुला एक बावळटला कधीच सांगितलं लेमन ज्यूस घेऊन ये म्हणून, येतच नाहीये. या उन्हात राहून मी टॅन नको व्हायला. हो हो हो, खरंय खरंय. आणि तू टॅन झालीस ना तर अजिबात चांगली दिसणार नाहीस. हे ना, तू एक काम कर, तू आज जा, आराम कर. हा, जा जा. जो असं कसं, मला सुद्धा मॅच खेळायची आज. दामिनी काकू, तुला कशाला मॅच खेळायची आहे? तर ऑलरेडी मोहन काकाची विकेट काढली आहेस ना. काय प्रीतम, मला ना इथे मॅच मध्ये ग्राउंड वर त्यांची विकेट काढायची आहे. क्या बात आहे. काय गे पारू, तुला कधीपासून सांगते लेमन ज्यूस घेऊन ये. हे काय घेऊन आलीस? लिंबू सरबत कशाला आणलं? ठीक आहे, आता असू दे, आण. लेमन ज्यूस आणायचं होतं ना. काम चुकर. थँक्यू. हा, बरं वाटलं. हे घे. हा, आणि तू आज जाऊ नका, तू पण खेळायचं आता आमच्यासोबत. नाही नको प्रीतम सर, मी कशा पाहिजे, तुम्हीच खेळा ना, मी स्वयंपाकाचं बघते. अगं पारू, अगं असं काय करतेस? आजच्या दिवशी घरातले सगळे एकत्र येऊन हा खेळ खेळणार आहेत. लग्नानंतर माझी पण पहिलीच वेळ आहे असं क्रिकेट मॅच वगैरे खेळण्याची. चल ना, खूप मजा येईल. पारू प्लीज. पारू प्लीज, माझ्यासाठी. बरं, ठीक आहे. कशाला? हो दे. थांबतीयस ना?